की सर्वसाधारणपणे राज्यामध्ये नवीन निवडणूक झाली किंवा एखादा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला किंवा एखादं सरकार जर अल्पमतामध्ये आलं तर दुसऱ्या पक्षाला जर सरकार बनवायचं असेल, नवनियुक्त आमदारांना जर सरकार बनवायचं असेल तर पहिल्यांदा राज्यपालांनी सगळ्यात जास्त मेजॉरिटीनं असलेला जो पक्ष असतो त्या पक्षाला निमंत्रित करावं लागतं। राज्यपाल महोदयांनी निमंत्रित केलं नाही तर जो पक्ष या ठिकाणी सरकार बनवू इच्छितो त्यानं आपल्याला समर्थन देणारे कोणकोणते पक्ष आहेत त्याची यादी घेऊन स्वतःहून राज्यपाल महोदयांच्याकडे जावं लागतं आणि राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागते की आम्ही सरकार बनवू इच्छितो, आम्हाला सरकार बनवायला निमंत्रित करा। जर ते गेले नाही तर राज्यपाल महोदयांनी त्या मोठ्या पक्षाला विचारायचं असतं की आपण सरकार बनवू इच्छिता का? आपण सरकार बनवू जर इच्छिता असाल तर सरकार आपण बनवत असताना राज्यपाल महोदयांनी तारीख जाहीर करायची असते। या तारखेला या ठिकाणी इतके वाजता त्या ठिकाणी तुम्हाला नवीन सरकारला शपथ देता येईल हे राज्यपाल महोदयांनी सांगायचं असतं। आपल्याला जागा बदलायची असेल तर राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागते की आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची नाहीये, आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची आहे। जशी आम्ही माननीय उद्धव साहेबांची शिवतीर्थावर सभा शपथ घेतली, माननीय मनोहर जोशी यांचे मुख्यमंत्री म्हणून आणि गोपीनाथराव मुंडे यांचे उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही शिवतीर्थावर शपथ घेतली। 2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वानखेडे स्टेडियमवर घेतली। राज्यपाल महोदयांची परवानगी घेऊन घेतली। हे राज्यपाल घटनात्मक पद आम्ही आहे म्हणतो, राज्यपाल हे संविधानिक पद आहे असं म्हणतो। मी बोलतो टीकेला टीका म्हणून समजून घेऊ नका, तर आपण एका बाजूने घटनेचं अवमूल्यन किती करतो आहोत, या घटनेचं आम्ही महत्त्व किती कमी करतो आहोत। आम्ही सातत्याने सांगतोय की तुमच्या मनामध्ये घटनेबद्दल आदर नाहीये, तुम्हाला ही घटना शिल्लक ठेवायची नाहीये, त्यावेळेला तुम्ही बाहेर सांगता की आम्ही नॅरेटिव्ह पसरवतो, नॅरेटिव्ह सेट करतो। हे राज्यपाल पद हे घटनात्मक आहे की नाही याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये दिलं पाहिजे।